नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. पुतळे बांधायचे आणि पुतळे उद्ध्वस्त करायचे असा हा सगळा कालखंड आहे. त्यामुळे निवडणुकांचे पडघम लागले वाजायला की काही ठिकाणी पुतळे उभे राहतात, काही ठिकाणी पुतळे उद्ध्वस्त करण्याची भाषा होते, उद्ध्वस्त केले पण जातात. काही ठिकाणी स्मारकांची भूमिपूजनं होतात. कारण जेव्हा राजकारणाचं वर्तमान फार कठीण असतं आणि वर्तमान अंधकारमय जेव्हा असतो, तेव्हा इतिहासाचं राजकारण करण्याशिवाय नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये काहीच नसतं. आणि म्हणून निवडणुकांचे पडघम वाजू लागले की मग लगेच इतिहासाच्या अनुषंगानं काहीतरी गोष्टी सुरू होतात. अगदी त्याप्रमाणे राम गणेश गडकरी यांचा पुतळा जो पुण्यामध्ये आहे संभाजी उद्यानामध्ये, तो पुतळा रातोरात उद्ध्वस्त झाला. आणि हा पुतळा जो आहे तो पुतळा उद्ध्वस्त करण्याचं कारण सांगितलं गेलं. मुळामध्ये हा पुतळा उद्ध्वस्त केला संभाजी ब्रिगेडनं जाहीरपणे सांगितलं की ही जबाबदारी आमची आहे, आम्ही केलेलं आहे. अटक पण झाली काही लोकांना. पण कारण काय? कारण असं की राम गणेश गडकरी यांचं नाटक आहे राजसन्यास. त्या नाटकामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारं असं बरंच काही लेखन केलेलं आहे. आणि जरी लेखकाची प्रतिभा आणि मुक्तता अभिव्यक्ती वगैरे मान्य केली तरीसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये एवढा अवमानकारक बदनामीकारक मजकूर जो लेखक, जो नाटककार आपल्या राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये लिहितो, असा लेखक राम गणेश गडकरी, त्यांचा पुतळा संभाजी उद्यानामध्येच कसा काय अशी भूमिका घेतली संभाजी ब्रिगेडनं आणि उद्ध्वस्त केला तो पुतळा रातोरात. मुद्दा असा आहे, राम गणेश गडकरी गेले 1919मध्ये उणपुरं 34 वर्षांचं आयुष्य लाभलं राम गणेश गडकरींना. आणि त्या कालावधीमध्ये एवढी महत्त्वाची नाटकं लिहिली, गोविंदाग्रज या नावानं कविता लिहिल्या. अगदी अगदी प्रणामगे ही महाराष्ट्र देशापासून अनेक कविता आहेत की गोविंदाग्रजांनी लिहिलेल्या उत्तमोत्तम कविता आहेत. बाळकराम या नावानं त्यांनी विनोदी असं पण लेखन केलं. एवढं सगळं लेखन करणारा उण्यापुऱ्या 34 वर्षांच्या आयुष्यामध्ये राम गणेश गडकरींनी गोविंदाग्रजांनी जे लेखन केलेलं आहे ते प्रचंड लेखन आहे. खूप मोठा ताकदीचा असा नाटककार आहे, खूप मोठा कवी आहे. आणि आकस्मिकपणे गडकरींचं जे काही नाटक आहे, ज्याला 80 वर्ष जवळपास झालेली आहेत, त्या नाटकावरून बरं गंमत अशी आहे की हे जे नाटक आहे, या नाटकाचा एकही प्रयोग आजवर झालेला नाही. कारण मुळात ते नाटक पूर्ण झालेलंच नाही आहे. त्या नाटकाचे 3 अंक झालेत, पण त्यातला शेवटचा अंक अगोदर लिहिला वगैरे, पण नाटक पूर्ण झालेलं नाही आहे. तरी त्या नाटकामध्ये जी काही वाक्य आहेत ती वाक्य संभाजीराजांचा अवमान करणारे वाक्य आहेत, म्हणून तो पुतळा उद्ध्वस्त केला गेला. मुद्दा असा आहे, ज्या संभाजी ब्रिगेडनं हे केलं त्या संभाजी ब्रिगेडनं अशा प्रकारचे नासधूस करण्याची काही पहिली वेळ नाही आहे. भांडारकरमध्ये याच प्रकारे गोंधळ या लोकांनी घातला होता आणि केवढी महत्त्वाची प्राच्यविद्या संस्था ती उद्ध्वस्त करणं, एवढे मोठमोठे पुरावे, ज्या पुराव्यांमध्ये ज्या संभाजी महाराजांच्या अनुषंगानं आता हे लोक बोलत आहेत ना संभाजी ब्रिगेडचे, तोच संभाजी महाराज नावाचा एक मोठा माणूस हा किती चांगला लेखक होता याचे पुरावे ज्या भांडारकरमध्ये आहेत, ती भांडारकर संस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडने केला. अशाच कुठल्या तरी मुद्द्यावरून याच प्रकारच्या घटना घडत असतात. दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं पुण्यामध्ये या असंच राजकारण झालं होतं. महानगरपालिका निवडणूक जवळ तोंडावर आली की या प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. संभाजी महाराजांविषयी जे काही लिहिलेलं आहे राम गणेश गडकरींनी राजसन्यासमध्ये, त्याचं समर्थन किंवा काही करण्याचा मुद्दाच नाही आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इतिहास हा नेहमी समकालीन असतो. तसा तो नसता तर एकदा इतिहास लिहिला की पुन्हा तो इतिहास लिहिण्याची आवश्यकता पडलीच नसती ना. पुन्हा पुन्हा आपण शिवाजीबद्दल लिहितो, पुन्हा पुन्हा आपण संभाजीबद्दल लिहितो, पुन्हा पुन्हा आपण तुकारामाबद्दल लिहितो, पुन्हा पुन्हा आपण आणखी बुद्धाबद्दल लिहितो. आपण हे लिहित असतो. याचं कारण असं आहे की इतिहास हा कधीही समकालीन असतो, तो आजचा असतो. जरी 300-400 वर्षांपूर्वीच्या घटना असतील तरीसुद्धा त्याचा संदर्भ नवनव्या काळामध्ये नवनव्या स्रोतांसह, नवनव्या माहितीसह, नवनव्या पुराव्यांसह तो इतिहास बदलतो. ते इतिहासाची साधनं बदलतात, इतिहास बदलत असतो. त्यामुळे इतिहासाचे दस्तावेजसुद्धा एका अर्थानं नव्या पद्धतीनं पुढे येतात. मांडणी बदलते, आकलन बदलतं आणि ते आकलन बदलणं मान्य केलं पाहिजे. समजा याचा अर्थ चुकीच्या आकलनाचा प्रयत्न पूर्वी झाला असेल तर ते गैर आहे आणि ती प्रतिमा चुकीची आहे आणि आता जे नवा इतिहास सांगतो आहे ते असं आहे हे म्हणायला काही हरकत नाही. पण हे इतिहासात नाही, हे विज्ञानामध्ये सुद्धा घडतं. म्हणजे सूर्य जो आहे तो सूर्य फिरतो पृथ्वीभोवती, अशा प्रकारच्या अनेक कल्पना होत्या, अनेक गोष्टी होत्या.
विज्ञानामध्ये सुद्धा. पण सुरुवातीला जेव्हा ही कल्पना विज्ञानानं मांडली तेव्हा विज्ञानानं ही कल्पना मांडल्यानंतर नंतर पुढे संशोधन झालं आणि लक्षात आलं की सूर्य हा काही पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी फिरते सूर्याभोवती. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. पण म्हणून मग पूर्वीचं जे काही संशोधन होतं ते सगळं फाडून टाका, सगळं फेकून द्या, असं अजिबात होत नसतं. आणि कुठल्याही समाजशास्त्रामध्ये सुद्धा, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा, म्हणजे डार्विनपासून मार्क्सपासून ते फ्रॉइडपर्यंत अनेक संशोधकांचं जे काही लेखन आहे, जे काही त्यांचं म्हणणं आहे, जे आकलन आहे, ते हळूहळू चुकीचं आहे असं सिद्ध होत गेलं. नवी मांडणी येत गेली, नवे शोध लागत गेले. पण म्हणून सगळं आकलन फेकून द्या असं नसतं ना. ते आकलन त्या काळातलं होतं, ते गैर आहे, चुकीचं आहे, हे अगदी मान्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर जो अन्याय केला इतिहासकारांनी एका अर्थानं कवींनी, लेखकांनी, ते आता साधनांच्या आधारे केला असेल. पण ती जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा आता अमान्य आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज हा महापुरुष आहे, अत्यंत प्रतिभासंपन्न असा मोठा योद्धा आहे, खूप छान प्रगल्भ लेखक आहे, हे आता मान्य केलं सगळ्यांनी. पण हे सगळं मान्य करत असताना सुद्धा म्हणून आत्ता जे काही आपण मान्य करतो ते ठीक आहे. पण समजा त्या चुकीच्या आकलनाचा काही संदर्भ असेल कुठल्या जुन्या सगळ्या साहित्यामध्ये, लेखनामध्ये, पुस्तकांमध्ये, म्हणून आपण ते सगळं फेकून देणार का? म्हणजे गडकरींचाच मुद्दा नाही, अगदी केळुस्करांसारख्या इतिहास तज्ज्ञांना सुद्धा शिवचरित्र लिहिताना ज्या प्रकारची मांडणी केली संभाजीराजांबद्दल ती मांडणी आपल्याला माहिती आहे. या पद्धतीनं जे घडतं आहे त्याच्यामध्ये केवळ निवडणुकांचं राजकारण आहे का? इतिहासाच्या आकलनाचा काही संदर्भ आहे का? की हे केवळ जातीय विष पसरवण्याचा प्रयत्न आहे? म्हणजे राम गणेश गडकरी या नावाचा माणूस मुद्दाम ब्राह्मण आहे म्हणून त्याला संभाजी ब्रिगेडच्या मराठा लोकांनी विरोध करायचा, एवढंच फक्त घडतंय का? आणि जाणीवपूर्वक ब्राह्मणांना विरोध करून मराठा नेत्यांना काय अधोरेखित करायचं आहे तेही निवडणुकीच्या तोंडावर आत्ताच कशी जाग येते. महापालिकेनं संभाजी उद्यानामध्ये संभाजींचा नव्हे गडकरींचा पुतळा उभा केला तर मग त्यांनी महापौरांना निवेदन द्यावं, सांगावं, महापालिकेनं निर्णय घ्यावा आणि जे काही करायचं ते करावं. रातोरात असं वेड्यासारखं जाऊन पुतळे उद्ध्वस्त करणं, हिंसाचार करणं, नासधूस करणं याचं समर्थन कोण करेल? आणि म्हणून आज मी चर्चा करणार आहे. पण चर्चा करताना मला मुद्दाम हे नमूद करायचं आहे की नासधूस झाल्यानंतर, विध्वंस झाल्यानंतर चर्चा होते, त्यामुळे आपल्याला ग्लॅमर मिळतं, त्यामुळे आपल्याला वलय मिळतं, अशा भ्रमामध्ये कुठल्याही संघटनेने, कुठल्याही पक्षानं राहू नये. नासधूस, हिंसाचार याचं समर्थन कधीच करता कामा नये. आमच्यासारखे प्राईम टाईम होस्ट, आमच्यासारखे संपादक आणि कार्यक्रम करणारे लोक हे अशा प्रयत्नांना बळ देतात, ग्लॅमर देतात, असाही आरोप आमच्याबद्दल अनेक लोकांकडून होत असतो. त्या संदर्भात मी मुद्दाम खुलासा करतो की हा प्रयत्न त्या अर्थानं ग्लॅमरचं नाही आहे. जे घडलं ते काही फार पराक्रम आहे अशा यातला अजिबात भाग नाही आहे. पण या निमित्ताने चर्चा होणं मात्र फार आवश्यक आहे. कारण इतिहासाचं सगळी जी रूपांतर आहे ते अस्मितेमध्ये करायचं, त्याचं राजकारण करायचं, निवडणुकीच्या तोंडावर इतिहासाच्या नावानं मतं मागायची. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं परवा की तुम्ही जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या नावावर मतं मागू नका, तसं करणं हा गुन्हा आहे, अपराध आहे. अगदी त्याप्रमाणे इतिहासाची मोडतोड करून, इतिहासातल्या नायकांची मोडतोड करून आणि त्यांच्या नावानं मतं मागणं हेही गैर आहे. मी पुन्हा सांगतो, रागसन्यासमध्ये गडकरींनी संभाजीची जी प्रतिमा उभी केली आहे ती प्रतिमा सर्वथैव अयोग्य आहे. ती प्रतिमा इतिहासाच्या नव्या आकलनानुसार अमान्य झालेली आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण पुतळ्याची मोडतोड करणं, राम गणेश गडकरींसारख्या अत्यंत मोठा लेखक, कवी, नाटककार, हे कितपत योग्य आहे? म्हणून सुरुवातीला मी जरा दीर्घ प्रस्तावना केली, कारण हे मुद्दे पोहोचणं फार आवश्यक आहे. ही सगळी चर्चा मी आज करणार आहे. आणि या चर्चेमध्ये मी चर्चेचं शीर्षक असं दिलेलं आहे, राम गणेश गडकरींचं नेमकं काय चुकलं? चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. पुण्यामधून माझ्यासोबत असणार आहेत विकास पासलकर, संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत विकास पासलकर, ते आपल्यासोबत असणार आहेत. तिथंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्यासोबत असणार आहेत. भाजपचे आमदार विजय काळे हे पण पुण्यामधून आपल्यासोबत असणार आहेत. इतिहासाचे संशोधक असणारे, अभ्यासक असणारे इंद्रजित सावंत कोल्हापूरमधून आपल्यासोबत असणार आहेत. नाशिकमधून आपल्यासोबत असणार आहेत सकाळचे कार्यकारी संपादक माझे सहकारी श्रीमंत माने. औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत साहित्यिक समीक्षक श्रीकांत उमरीकर. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. आणि चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे विकास पासलकरांकडं, संभाजी ब्रिगेडच्या विकास पासलकरांकडं. विकास पासलकर, नक्की काय घडलंय, काय म्हणणं आहे?
असं आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये संभाजी ब्रिगेडनी पुणे महानगरपालिकेकडे राम गणेश गडकरी यांचा पुतळा छत्रपती संभाजीराजेंच्या उद्यानामध्ये जो आहे तो पुतळा त्या ठिकाणावरनं हलवावा आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा बसवावा। आता शासन प्रशासनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडनी नेहमी मागणी केली होती की बाबा गडकरींचा पुतळा या धर्तीवरती त्या ठिकाणी नसावा, कारण राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजेंची जी यथेच्छ बदनामी केलेली आहे, छत्रपती संभाजीराजेंना रगेल आणि रंगेल ठरवलेलं आहे, छत्रपती संभाजीराजांचे अनेक महिलांशी अनैतिक असे संबंध होते, अशा पद्धतीचा जो छत्रपती संभाजीराजांचं जे वर्णन त्यांनी त्या नाटकामधून केलेलं होतं, जे त्यांचं लिखाण झालं ते लिखाण छत्रपती संभाजीराजांच्या आणि नाटकामध्ये छत्रपती संभाजीराजांचा जो प्रवेश होतो तो प्रवेशच हातामध्ये दारूचा प्याला घेऊनच तो होतो। आणि म्हणून ज्या छत्रपती संभाजीराजांचं वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिले, नखशिखा, नायिका वेद, 7 शतक आणि बुधभूषण अशा ग्रंथांची निर्मिती करणारा राजा, वयाच्या 28व्या वर्षी 6 भाषा पारंगत असणारा राजा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अँड्री ऑक्झिंटीन आले, त्यांच्याबरोबर इंग्रजीमध्ये अनुवाद संवाद करणारा राजा, अशा पद्धतीचा राजा की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला तो गागा भट्टांनी केला आणि गागा भट्टांनी ज्या वेळेस छत्रपती संभाजीराजांबरोबर सुसंस्कृतपणे संवाद केला त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की छत्रपती संभाजीराजे हे संस्कृत पंडित आहेत। त्यानंतर ते काशीला गेले आणि काशीला त्यांनी एक संस्कृत ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ त्यांनी छत्रपती संभाजीराजांना अर्पण केला। अशा पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजीराजांची त्यांच्या राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये त्यांच्या चुलत बहिणीशी सुद्धा असे अनैतिक संबंध होते, अशा पद्धतीचं घाणेरडं आणि बिभत्स लिखाण केलेलं होतं। आणि त्या नाटकामधून ज्या वेळेस माझ्याकडे आज माहिती उपलब्ध आहे की त्यांना ज्यावेळेस विचारलं गेलं, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उठाव झाला त्यांना त्यावेळेस विचारलं गेलं की गडकरी साहेब आपण कसं या पद्धतीने हे लिखाण केलेलं आहे, अशा पद्धतीने छत्रपती संभाजीराजांची प्रतिमा मलिन करण्याचं काम आपण केलेलं आहे, त्यावेळेस ते म्हणतात की नाटकामध्ये स्त्री पात्र असावं लागतं म्हणून थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, तुळसा अशा अनेक महिलांशी छत्रपती संभाजीराजांचे अनैतिक संबंध होते किंवा ह्या सगळ्या संभाजीराजे हे कसे विलासी होते, हे कसे म्हणजे दारूच्या व्यसनाचे आहारी होते, अशा प्रकारचं। आणि या पार्श्वभूमीवरती अनेक वेळा लेखी निवेदनं महानगरपालिकेला दिलेली होती। आता अलीकडच्या काळामध्ये हा विषय चर्चेमध्ये नव्हता, परंतु पुढे 16 जानेवारीला छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक दिन येतोय आणि केवळ संभाजी ब्रिगेड नव्हे तर याच्यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे पण लोक आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाच्या निमित्ताने, क्रांती मोर्चाच्या निमित्ताने करोडो लोक समाज रस्त्यावरती उतरला। त्या देखील कार्यकर्त्यांच्या निराशा भावना ह्या वेगळ्या आहेत। या राजसन्यास नाटकाचा आधार घेऊन रायगडावरती वाघ्या कुत्र्याचं सुद्धा जो प्रकरण पुढे आलेलं होतं आणि आज इथे कुठे जातीचा किंवा समाजाचा इथे द्वेषाचा भाग नाहीये। आणि म्हणून या माध्यमातून जी मुलं पुढे आलेली आहेत ती शिकलेली मुलं आहेत, त्यांनी जी कृती केलेली आहे ती कृती त्यांनी करत असताना त्यांनी अनेक वेळा संयम दाखवलेला आहे। विकास पासलकर तुमचा मुद्दा मला पोहोचलाय, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे, तुमची भूमिका तुम्ही विस्ताराने मांडलेली आहे, तुमचा मुद्दा पोहोचलाय। पण विकास पासलकर एक लक्षात घ्या, तुम्ही मगाशी उल्लेख केला की छत्रपती संभाजी महाराज हे किती मोठे लेखक होते, संशोधक होते, पंडित होते, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या लेखनाचे पुरावे, त्यांनी जे लेखन केलं त्या हस्तलिखित ज्या भांडारकरमध्ये आहे त्या भांडारकर तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्या हस्तलिखितांची त्यामुळे हानी झाली। याच पद्धतीने इतिहासाकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे याचाच आपल्याला विचार करायचा आहे। आणि श्रीकांत उमरीकर आपल्यासोबत, श्रीकांत उमरीकर राम गणेश गडकरी नावाचा एक लेखक, नाटककार, कवी, त्यांच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारची भूमिका मांडली जाते त्या लेखकाचा, नाटककाराचा पुतळा उद्ध्वस्त करेपर्यंत मंडळी जात आहेत। श्रीकांत उमरीकर प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून काय काय भूमिका आहे? एक गोष्ट आज जे म्हणतायत राजसन्यास मधल्या ज्या प्रत्यक्ष संवादावरती, प्रसंगावरती तुमचा आक्षेप आहे ते कुठले ते सांगा। आज सध्या जे राजसन्यास नाटक उपलब्ध आहे ते पूर्णपणे राम गणेश गडकऱ्यांनी लिहिलेलं नाही।
गडकऱ्यांनी या नाटकातले फक्त दोनच अंक लिहिलेले आहेत. पहिला जो अंक आहे त्याच्यामधले 2 प्रवेश फक्त गडकऱ्यांनी लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह काही नाही. आणि ह्या नाटकाचा जो शेवटचा अंक आहे, 5वा अंक आहे, त्याच्यातले 5च्या 5 प्रवेश राम गणेश गडकऱ्यांनी लिहिलेले आहेत. 1916 सालची ही गोष्ट आहे, म्हणजे 100 वर्षापूर्वी हे नाटक लिहिलेलं आहे. हे नाटक अपूर्ण, त्याच्यामुळं हे नाटक मंचावरती येऊ शकलेलं नाही. आता मी दुरुस्ती करू इच्छितो आणि संभाजी ब्रिगेडच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमचा जो आक्षेप ज्या प्रत्यक्ष प्रसंगावरती असेल तो कोणी लिहिले ते बघा. कारण की माझ्या हातामध्ये जी प्रत आहे, हे जे राजसन्यास पूर्ण रूप आहे, हे गडकऱ्यांनी केलेलं नाहीये. बाळ कोलटकरांनी गडकऱ्यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे 1885 ला गडकरी जन्मले, 100 वर्षाच्या नंतर 1985 बाळ कोलटकरांनी हे नाटक त्यांच्या परीनं पूर्ण केलं. आणि गडकऱ्यांचं एकच नाटक अपूर्ण आहे, तेवढं मंचावर येणं बरोबर नाही. त्यांची जन्मशताब्दी आहे म्हणून 1985 मध्ये हे नाटक जे गडकऱ्यांचं अपूर्ण होतं ते पूर्ण स्वतः लिहून नंतर मंचावरती सादर झालं. म्हणजे हे नाटक मंचावरती सादर झालं. आता तुम्हाला जे आक्षेपार्ह प्रसंग वाटतायत, तुम्हाला जे आक्षेपार्ह वाक्य वाटतायत, तुम्हाला जे आक्षेपार्ह संभाजीच्या महाराजांच्या भूमिकेबद्दल लिहिलं असं वाटतंय, ते माझा पहिला आरोप हा आहे की ते गडकऱ्यांनी लिहिलेलं नाही. तुमचा अतिशय गैरसमज होतोय. पहिले हे लिहिलंय कोणी तपासा. या नाटकातलं गडकऱ्यांनी काय लिहिलेलं आहे आणि बाळ कोलटकरांनी काय लिहिलेलं आहे हे मोठ्या मोठ्या लोकांनी नीट स्वच्छपणे लिहून ठेवलेलं आहे. प्राचार्य प्र के आते यांनी सविस्तर संपूर्ण गडकरी नावाचं जेव्हा पूर्णपणे संच प्रकाशित झाला, त्याला प्रस्तावना लिहिताना ज्याच्यामध्ये गडकऱ्यांचं राजसन्यास हे अपुरं नाटक होतं, तेव्हा आत्रेंनी स्वच्छपणे गडकऱ्यांचं मूल्यमापन केलेलं आहे. तेव्हा कोणीही याच्याबद्दल आक्षेप घेतलेला नाही. म्हणजे गेले 100 वर्षापासून हे नाटक आपल्या समोर आहे, अभ्यासाला आहे. त्याच्यामुळे शक्यता अशी आहे की ज्या वाक्यांबद्दल आणि प्रसंगाबद्दल संभाजी ब्रिगेडला आक्षेप आहे ते मूळचे गडकऱ्यांचे वाक्य नाहीत. त्याच्यामुळे यांनी अर्धवट पद्धतीनं अभ्यास न करता यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि हा हल्ला केलेला आहे. मुळात हल्ला करणं तर निषेधार्हच आहे, पुतळा पाडणं निषेधार्ह आहे आणि विचारांचा प्रतिवाद विचारांनी केला पाहिजे. त्याच्यामुळे हा मार्ग योग्य नाही. आणि जर अशा पद्धतीनं कुठलीही संघटना कायदा हातामध्ये घेणार असेल, ते एक लेखक म्हणून, वाचक म्हणून, प्रकाशक म्हणून तुम्ही एक दहशतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पोहोचवत आहात आणि ही खरी असहिष्णुता आहे असा मी आरोप एक लेखक प्रकाशक म्हणून करतो. विकास पासरकर, संभाजी महाराजांसारखे अतिशय प्रतिभासंपन्न प्रगल्भ माणसाच्या नावानं तुमची संघटना स्थापन झाली आहे आणि ती एवढी आततायी दहशतीची भूमिका घेते हे लोकांना आश्चर्यकारक वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे उपस्थित केले श्रीकांत उमरीकरांनी, त्याचं काय करणार? कारण मूळ राजसन्यास हे रंगमंचावर आलंच नाही, कारण ते पूर्णच झालं नाही. नंतरचे जे मुद्दे आहेत त्याचं तुम्ही काय करणार आहे? काय म्हणणं आहे? बाळ कोलटकरांचा उल्लेख झाला मागाशी, विकास पासरकर काय म्हणणं आहे? एक लक्षात घ्या, युद्ध प्रसंगामध्ये जेव्हा युद्ध होतं त्यावेळेस युद्ध लढणारे, युद्धामध्ये हारणारे आणि युद्धामध्ये जिंकणारे यांचं रक्त हे भूमीवरती सांडतं. ते रक्त पहिल्या पावसामध्ये वाहून जातं. पण इतिहासामध्ये, नाटकामध्ये स्वतः मी तेच सांगितलं तुम्हाला मागाशी की गडकऱ्यांना ज्यावेळेस विचारलं की आपण अशा पद्धतीचं छत्रपती संभाजीराजांचं एवढं दैदिप्यमान इतिहास असताना आपण त्याला कसं असतं, कथा, कादंबऱ्या, चित्रपट माध्यम, मागाशी आपण सुद्धा भांडारकर संस्थेचा उल्लेख केला, दादोजी कोंडदेवांचा उल्लेख केला. मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की भांडारकर संस्थेवरती संशोधन करण्यासाठी जेम्स लिन आले. 18 वर्ष संशोधन झालं आणि 18 वर्षाच्या संशोधनानंतर त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊंचं विडंबन केलं, त्यांची यथेच्छ जेवढं त्यांची बदनामी करता येत होती तेवढी केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी लिहून ठेवलं की ही सत्यता कशावरून पटते, तर कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मासिक आणि शिल्प. मग शिल्प काय होते, तर शिल्प कुठलं होतं, तर लाल महालामधलं होतं. आता संभाजी ब्रिगेडवरती तुम्ही ऑब्जेक्शन घेता, परंतु ज्या संभाजी ब्रिगेडने दादोजी कोंडदेवांना गुरु म्हणून 2002 पर्यंत स्वीकारलेलं होतं, कुठंच आमचं ऑब्जेक्शन नव्हतं. भांडारकर प्रकरण झालं, लोकांनी संशोधन केलं, संशोधनाअंती हे लक्षात आलं की बाबा इथं दादोजी कोंडदेवांचा गुरु म्हणून स्वीकार केला, परंतु ते गुरु म्हणत ज्यांनी
जेम्स लेनला आणलं आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं विकृत लिखाण करून घेतलं. आता पुन्हा एकदा कुठे जातीय विद्वेषाचा इथं विषय नाहीये. जे लोक विकृत आहेत ते विकृतीचं काम करतायत. आता त्याला सुधारण्याचं काम जर असेल तर आपण कथा कादंबऱ्या चित्रपटातनं लिहित बसणार का? तर आम्ही जे लिखाण करतो त्या लिखाणामधनं दुरुस्त करण्याचं काम होतच आहे. आता राम गणेश गडकर यांनी जर राजसन्यास मध्ये जर छत्रपती संभाजी राजांना रगेल आणि रंगेल दाखवायचं आता जे बोलत होते त्यांना माझं आव्हान आहे किंवा तुम्ही समोरासमोर या, चर्चा करू. 4 लोक इकडचे बसतील तिकडचे बसतील, आम्ही संवाद अहो, करू. नाही. संवादाच्या प्रक्रियेसाठी आम्ही तयार आहोत. आणि म्हणून अहो, पण हे सगळं म्हणून नाही. आपण पुतळ्याची म्हणत विकास असाल पासलकर की- विकास ऐकून घ्या. पासलकर तुम्ही पुतळ्याची मोडतोड करणार, पुतळा उद्ध्वस्त करणार आणि मग संवाद करू म्हणणार. संवादाचा मुद्दा तोच आहे ना. मग तुम्हाला हे कळत हे होतं बघा, ना? हा संवाद नाही, नाही, अगोदर का झाला संवाद- नाही? संवाद तुम्ही लक्षात घ्या. संवाद लक्षात घ्या की पुणे महानगरपालिकेला या संदर्भामध्ये लेखी पुणे महानगरपालिकेला अनेक वेळा कळवलेलं होतं. आणि विशेषतः दरवेळेस छत्रपती संभाजीराजांच्या डेक्कन येथील पुतळ्याचं ज्यावेळेस जयंती असते त्या जयंतीच्या वेळेस महानगरपालिकेमधील अनेक पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपण या छत्रपती संभाजीराजांच्या उद्यानामध्ये ज्या राम गणेश गडकरी यांनी त्यांची अनेक नाटकं आहेत त्याच्यामध्ये एकच प्याला आहे किंवा काय आहे त्यांचं कार्य त्या क्षेत्रामध्ये विकास काय आहे? विकास पासलकर त्याच्याबद्दल विकास पासलकर मला एक सांगा. objection. ऐका उत्तर ऐका द्या ऐका ना. तुमचा राम गणेश गडकरींच्या त्या जे त्यांनी लिहिलंच नाही नाटक पूर्ण त्याच्याबद्दल आक्षेप आहे. मग कृष्णाजी अर्जुन केळुसकरांच्या शिवचरित्राचं तुम्ही काय करणार? तुम्ही ते बघितलं का शिवचरित्र? अहो कृष्णाजी अर्जुन केळुसकरांच्या चरित्राबद्दल माहिती आहे पण त्यांनी इतक्या बिभत्सपणे त्याचा कुठेही हे केलेलं नाहीये. तुम्ही लक्षात घ्या की अलीकडच्या काळामध्ये मी हेच सांगत होतो तुम्हाला की चर्चा होत असती, सरकारबरोबर चर्चा होत असती, महानगरपालिकेबरोबर चर्चा होत असती. हा काय एका दिवसामध्ये? हा मी तुम्हाला हे सांगू शकतो की कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनावर झाल्या. त्यांनी या ठिकाणी 16 जानेवारीला छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक येतोय. केवळ फक्त संभाजी ब्रिगेड एकमेव त्याच्यामध्ये संघटना आहे असं नाहीये. अनेक महाराष्ट्र विकास पासलकर तुमचा मुद्दा पोहोचलाय. विकास पासलकर तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. त्यामुळे विकास आपण पासलकर समजून मला आता घ्यावं. ब्रेक घ्यायचा आहे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. विकास लवांडे काय म्हणणं आहे? सर, तुम्ही जे प्रस्तावना आधी केली त्या प्रस्तावनेशी मी तुमच्या पूर्ण सहमत आहे. खरं तर ज्या केळुसकर गुरुजींनी 1907 साली पहिल्यांदा शिवचरित्र लिहिलं त्या शिवचरित्राच्या आधारे पुढे ज्येष्ठ नाटककार, कवी, विनोदी लेखक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते राम गणेश गडकरींनी हे जे नाटक लिहायला घेतलं होतं राजसन्यास, हे नाटक त्यांचं अर्धवट लिखाण झालेलं आहे. त्यांची 2 नाटकं अर्धवट राहिली. वेड्यांचा बाजार हे एक नाटक त्यांचं अर्धवट लिखाण राहिलेलं आहे. आणि 1919 साली त्यांचा देहावसन झालं, त्यांचं निधन झालं. वेड्यांचा बाजार हे अर्धवट राहिलेलं नाटक आता मंडळी पूर्ण करतायत. हा, आणि 1962 साली कमलताई गोखले यांनी शिवपुत्र संभाजी हे पुस्तक लिहिलं. शिवपुत्र संभाजी त्याच्यामध्ये अनेक मग जे काय आक्षेप अगोदर केळुसकर गुरुजींच्या ह्याच्यामध्ये आले होते ते कमलताई गोखलेंच्या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांच्या बद्दल क्लिअरिटी आलेली आहे. मला एकच मुद्दा मांडायचा आहे. संभाजी राजांचा जीवनपट संभाजी ब्रिगेडने सांगावा अशी काही गरज नाही राहिलेली. संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे आता श्रद्धास्थान आहे महाराष्ट्राचं संबंध देशाचं. त्यांचा इतिहास उलटा सुलटा पुलटा सगळ्या बाजूनी वाचला गेलाय, लिहिला गेलेला आहे. आणि आता लोक विवेकी पद्धतीने विचार करायला शिकलेले आहेत. आज खरं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. ज्या फुले दाम्पत्यांनी आपल्याला या पुणे शहरातूनच विवेकाचा गजर करण्याचं आणि पुरोगामी विचाराचा किंवा विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याचं आपल्याला जे काही त्यांनी हत्यार दिलेलं आहे त्याचा खरं तर विचार या ठिकाणी व्हायला पाहिजे होता. विचारांचा प्रतिवाद विचारांनी जर नाही केला तर मग मात्र अशा प्रकारे, कारण अशा घटना कधी घडतात, राडेबाजी कधी घडते, जेव्हा विवेक संपतो किंवा जेव्हा विचार संपतो तेव्हा विकास लवांडे तुमचा मुद्दा पोहोचलाय. विजय काळे काय म्हणणं आहे? 30 सेकंद आहेत. आता मला ब्रेक घ्यायचा, नंतर पुन्हा मी येतो. विजय काळे बोला. नाही, या सगळ्या घटनेचा निषेधार्थ आहे. कारण ही जे लेखन झालंय 100 वर्षापूर्वी झालेलं आहे. आणि आत्ता मगाशी जे सांगितलं की हे त्यांनी लिहिलेलं पूर्ण नाटक नाही. त्यांनी जे नाटक लिहिलं पहिलं त्या आवाज येतोय का? हो येतोय. बोला विजयराव. त्यांनी जे नाटक लिहिलं ते पूर्ण त्यांनी लिहिलेलं नाही. त्या नाटक कुणी लिहिलं, काय केलं, हा त्याचा आधी विषय करायला हवा होता. आणि मला असं वाटतं की आत्ता त्या विषयाचा
चर्चा करू आपण म्हणतोय, तर ती चर्चा आधी झाली असती तर जास्त सोयीचं झालं असतं आणि मग त्यातून खरं काय ते बाहेर आलं असतं. विजय काळे तुमचा मुद्दा पोहोचला, तुमच्याकडे मी येतो. इंद्रजित सावंत, तुमची आता फक्त भूमिका मांडा, मी पुन्हा तुमच्याकडे विस्ताराने येतो. तर उमरानी आणि उमरीकर साहेबांनी काय भूमिका सांगितलेली आहे आणि किती नाटक लिहिलेलं नाही हेच त्याच आहे. तर त्या नाटकाचे अंक उपलब्ध आहे आणि ते कर्यांनीच लिहिलेले, कारण ते त्या भाषा शैली तिन्ही अंकातल्या भाषा शैलीवरनं ते सगळं झालेलं आहे. इंद्रजित सावंत जरा तुमचा आवाज मला फक्त नीट ऐकू येत नाही. मी आता ब्रेक घेतो, मी तुमच्याकडे येतो, कारण तुमचा आवाज पूर्णपणे येत नाही. त्यामुळे तुम्ही आणि श्रीकांत उमरीकर दोघंही आपण बोलूयात की नक्की तुमचा मुद्दा काय आहे, तुमच्याकडे पुरावा काय आहे, श्रीकांत उमरीकरांकडे पुरावा काय आहे, ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. राजसन्यास हे अर्धवट राहिलेलं जे नाटक आहे, त्या नाटकाच्या अनुषंगानं जे काही सुरू आहे, त्यामुळे मी मुद्दाम मगाशी उपरोधानं म्हटलं की त्यामुळे गडकरींचं दुसरं राहिलेलं अर्धवट नाटक आता पूर्ण होतंय. त्या अर्धवट नाटकाचं नाव होतं वेड्यांचा बाजार. तो आत्ता आपल्याला दिसतो आहे. पण ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची, आपण करत राहू, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय राम गणेश गडकरींचं नेमकं काय चुकलं. संभाजी ब्रिगेडनं त्यांच्या पुतळ्याची मोडतोड केली, पुतळा उद्ध्वस्त केला, पुण्यामध्ये जे घडलं आहे, आणि त्या निमित्तानं सगळी चर्चा आपण करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी कोल्हापूरमधून इंद्रजित सावंत जे इतिहासाचे संशोधक आहेत, ते काही भूमिका मांडत होते, पण त्यांचा आवाज पुरेसा ऐकू येत नव्हता. इंद्रजित सावंत, काय म्हणणं आहे? इंद्रजित, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हा, बोला. का सर आपला आवाज? गडकऱ्यांनी लिहिलेल्या जे संन्यास नाटक ते 5 अंक आहे. त्या पहिल्या अंकापैकी तिसरा 5वा अंक आहे. माझ्याकडे 30 पुस्तक 85 आणि त्या पुस्तकामध्ये त्यावेळेला प्रयोग जे झाले जाते, हे जे म्हणत होते की प्रयोग झाले काय होत नाही, त्यावेळेला जे प्रयोग झाले होते त्याची छाया मी आता दाखवू शकतो. हा पहिला ते गोष्ट गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटका ज्या पद्धतीने त्यांनी लिहिले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आकार नोंदी आहेत. जरी ते नाटक आहे तरी नाटकाचा उपयोग करून रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या कुत्र्याचा बसवला गेला आणि त्या कुत्र्याच्या पुतळ्याचा उत्तर आहे. इंद्रजित तुमचा आता बेसिक मुद्दा जो आहे, इंद्रजित तुमचा बेसिक मुद्दा पोहोचलाय. आणि लवकरात लवकर यांचा ऑडिओ जो आहे तो लवकर क्लिअर करा बरं, कारण आपल्याला त्यांचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुन्हा मी जेव्हा जाईन तेव्हा आवाजाची अडचण येता कामा नये. इंद्रजित, तुमचा मुद्दा, फक्त पहिला मुद्दा जो आहे तो लक्षात आलेला आहे. तो मुद्दा असा आहे की हे नाटक, त्यांचं म्हणणं आहे की हे भाग त्यांनीच दिलेत गडकरींनी. श्रीकांत उमरीकर, एवढ्या मुद्द्याबद्दल आपण बोलू, पुन्हा विस्तारानं ते बोलतील, पुन्हा मी तुमच्याकडे येतो. श्रीकांत उमरीकर. हा, श्रीकांत उमरीकर औरंगाबादमध्ये बसलेले आहेत. श्रीकांत उमरीकर, बोला. श्रीकांत उमरीकरांचे मला वाटतं आवाज ऐकू येत नाहीये. नाशिकमधून आता श्रीमंत माने आलेले आहेत. श्रीमंत माने, एकूण हे सगळं जे प्रकरण सुरू आहे, काय म्हणणं आहे? नाही, हे बघा, माझा आवाज येतोय आता? हो, येतोय, बोला बोला. हां, ही जी घटना आहे ती घटना एका मोठ्या धोकादायक स्थितीचं लक्षण आहे. त्याचं कारण असं आहे की मगाशी तुम्ही सुरुवातीला सांगताना भांडारकर इन्स्टिट्यूटचा उल्लेख केला, त्याच्यानंतर आधेमध्ये त्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा विषय आला.
तर हे असं आहे की हे या पद्धतीनं इतिहासाचा त्याला आपण उकिरडा सुद्धा म्हणू शकतो, असा जर आपण खोदत गेलो तर त्याला काही कुठं अंत नाही आहे, ते कुठं मागं जाईल, अगदी आदिमानवापर्यंत ते जाऊ शकेल, हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या पद्धतीनं जातीयतेचं खूप असं टोकाचं विष असं या पद्धतीनं पसरवलं जात आहे. कारण संभाजी ब्रिगेडचा जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादामध्ये काही तथ्य आहे, काही त्याचं खूप अभिनिवेश खूप वेगळा आहे, परंतु ही त्याच्यावरची कृती समर्थीने होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही या पद्धतीनं 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या आणि त्यात पुन्हा काय की गडकरींच्या बाजूने बोलणारे जे आहेत त्यांचा युक्तिवाद असा आहे की ते नाटक आहे, ते काल्पनिक आहे, किंवा गडकरींचे सुद्धा त्या संदर्भातले कोट मगाशी संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेला एक काल्पनिक पात्र ते तुळसा नावाचं तयार करण्यात आलेलं आहे. आता असं आहे की एक अशा पद्धतीनं तो पुतळा उकडून फेकण्याच्या कारणावर, कारण मध्यंतरी दादोजी कोंडदेवाच्या पुतळ्याबद्दल पण असंच झालं, तर हे असं पुतळा म्हणजे उचलून टाकण्यामध्ये किंवा तो तोडून फेकण्यामधला एक सगळ्यात धोका असा आहे की या पद्धतीनं लिहिलं गेलेलं जे साहित्य आहे, जे काल्पनिक आहे, जे नाटक असेल, कादंबरी असेल, काय कविता असतील, आणखी काय असेल, जे काल्पनिक आहे, ज्याला इतिहासाचा आधार नाही, तर या पद्धतीची कृती करून आपण त्या साहित्याला एक म्हणजे त्याला एक प्रमाणपत्र देतोय की ते एक जणू काही खरा इतिहास आहे. हा एक पहिला धोका. दुसरा धोका असा आहे याच्यामधला, आणि तो समस्त बहुजन समाजानी, मराठा समाजानी, म्हणजे ज्या ज्या बहुजन समाजाच्या इतिहासासंदर्भातल्या ज्या जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता मराठा क्रांती मोर्चा निघतायत, खूप मूकमोर्चे निघाले, कुठल्याही पद्धतीचा अगदी अपवादात्मक सुद्धा कुठला हिंसाचार नाही आहे, तोडफोड नाही, जाळपोळ नाही. तर ही सगळी जी एक नवं पर्व जे सुरू झालेलं आहे, तर त्याला आपण या पद्धतीनं अशा कृत्यांच्या माध्यमातून गालबोट लावतो की काय, समाजाची प्रतिमा आपण मलिन करतो की काय, हा एक गंभीर मुद्दा मला असं वाटतं की या समाजातल्या सगळ्या धुरीणांनी या संदर्भात विचार करायला पाहिजे. म्हणजे ह्याचं म्हटलं तर समर्थन केलं जाऊ शकतं, म्हटलं तर विरोध केला जाऊ शकतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे व्यक्ती म्हणून, लेखक म्हणून गडकरी संभाजी महाराजांची अस्मिता, संभाजी महाराजांचा बद्दलचं प्रेम, त्यांचा अभिमान, याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही गरज आहे का या समाजातल्या तरुण मुलांची, या समाजातल्या म्हणजे या समाजाची आत्ताची गरज आहे का? आणि इतिहास खोदतच गेला तर त्याला कुठलाही अंत नाही. मला असं वाटतं की हे खूप एक धोकादायक अशा पद्धतीच्या वळणावरती आपण पोहोचलेलो आहोत आणि हे अत्यंत वाईट आहे असं मला वाटतं. महत्त्वाचं आहे. पण आत्ता ज्या प्रकारची मांडणी मगाशी इंद्रजित करत होते, श्रीकांत उमरीकर काय म्हणणार? माझा आक्षेप तोच आहे की जे गडकऱ्यांनी लिहिलेले वाक्य आहे त्याच्यामध्ये त्यांना आक्षेपार्ह काय वाटलं. गडकऱ्यांनी जेवढा भाग लिहिला आहे त्याच्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. असं असताना हे अशी मांडणी का करायला, इतकंच माझं म्हणणं आहे. जो भाग गडकऱ्यांनी लिहिलेला आहे, आणि जर समजा तुम्ही गडकऱ्यांचे प्रत्येक वाक्य न वाक्य घेणार असाल तर त्याचा जो शेवट आहे, नाटकाचं नावच राजसन्यास आहे, आणि शेवटी संभाजी महाराजांच्या अंताचा एक प्रसंग त्यांनी दिलेला आहे, आणि महाराज असं सांगतायत की हा माझ्या डोक्यावरचा जो मुकुट आहे तो छत्रपती राजारामच्या तुम्ही डोक्यावर ठेवा आणि त्याला म्हणा तू हे राज्य चालव. मला काही राज्याची कुठली आसक्ती नाही आणि कुठलाही राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो, असं एक वाक्य स्वतः राम गणेश गडकऱ्यांनी संभाजी महाराजांच्या तोंडी टाकलेलं आहे. आता मला एक सांगा की जर संभाजीराजांची बदनामीच गडकऱ्यांना करायची होती तर गडकऱ्यांनी अशी मांडणी कशाला केली असती? म्हणून हे जे अर्धवट तोडून किंवा त्याच्यामधले काहीतरी फक्त भाग घेऊन हे घेत आहेत, हे माझा आक्षेप आहे. संभाजी महाराजांबद्दल कुठल्याही गैरप्रकाराने गडकऱ्यांनी लिहिलेलं नाही. जी संहिता उपलब्ध आहे, आणि आज योगायोगाने मूळ गडकऱ्यांनी लिहिलेली संहिता उपलब्ध आहे. मी तेच सांगतोय की आत्र्यासारख्यांनी त्याच्यावरती व्यवस्थित सविस्तर अशी प्रस्तावना पण लिहिलेली आहे. माझं दुःख हे आहे की जेव्हा ही मी पुस्तकाची प्रत वाचनालयामधून मिळवायला गेलो, गेल्या 10 वर्षांमध्ये या पुस्तकाला कोणी हात सुद्धा लावलेला नाहीये, किंवा ज्या पुस्तकावरती आता आक्षेप आहे ते पुस्तक तर इश्यू झालेलं नाहीये. 1985 ला हे पुस्तक प्रकाशित झालं, नाटक आलं, हे आज 30 वर्ष 35 वर्ष व्हायला लागलेत. आणि बरोबर. श्रीकांत उमरीकर तुमचा हा मुद्दा फार महत्त्वाचा. इंद्रजित सावंतांना उत्तर द्यावं लागणार आहे. इंद्रजित सावंत कोल्हापूरमध्ये आहेत. इंद्रजित सावंत, आता जी भूमिका मांडतायत श्रीकांत उमरीकर, त्यांचं असं म्हणणं आहे की गडकऱ्यांनी हे लेखन केलेलं नाही आणि त्यांची संहिता उपलब्ध आहे, त्यामुळे अशा प्रकारे मुळात म्हणजे
पुतळे पाडणं, तोडफोड करणं जरी लिहिलं असेल तरीही हे करणं हे गैर आहे, हा मुद्दा वेगळा. पण मुळात ते लिहिलेलंच नाही गडकऱ्यांनी. अशा वेळी इंद्रजित सावंत तुमच्यासारख्या संशोधकाची, अभ्यासकाची प्रतिक्रिया काय आहे? माने बोला. नाही, मला श्रीकांत उमरेकरांना एक प्रश्न असं विचारायचा आहे. ते जे मानतायत की हे गडकरींनी लिहिलेलं नाही वगैरे, परंतु त्याचं जे युक्तिवाद ते करतायत ते या सगळ्या प्रकरणामध्ये हे आगीत तेल टाकण्यासारखं आहे. कारण तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही समाजाचा एकंदरीत समग्र समाजाचा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही अशा पद्धतीनं त्याला व्यक्तीच्या पातळीवरती घेऊन जायला नको असं मला वाटतंय. कारण हा द्वेष पसरत जाईल. त्याचं कारण असं आहे की त्यांनी लिहिलं की नाही हा नंतरचा भाग आहे, परंतु जे लिहिलं आहे त्याच्याबद्दल खूप प्रचंड रोष आहे, हे पण आपण एका वेळेला समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्यांनी लिहिलं नसेल तर ते कुणी लिहिलं ह्याची शोधण्याची जबाबदारी आपल्यावर येते. श्रीकांत उमरीकर. श्रीकांत उमरीकर, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? औरंगाबाद. हां बोला. सर बोला सर. हॅलो हॅलो. हां श्रीकांत उमरीकर बोला. आता श्रीमंत मानेजी आता म्हणतायत, जातो. काय म्हणणं आहे तुमचं? आता जातोय. जातोय का आवाज? हां बोला ना. श्रीकांत उमरीकर बोला. बरं, इंद्रजित सावंत, काहीतरी औरंगाबाद आणि कोल्हापूर या दोघांमध्ये काहीतरी गडबड दिसते आहे आवाजाची आणि संपर्काची, त्यामुळे जे काही घडतं आहे त्याबद्दल माफ करा. इंद्रजित सावंत, तुमच्याकडे मी मगाशी आलो होतो आणि तेव्हा संपर्काची अडचण होती. मुद्दा मांडा. माझं मत आहे की हे नाटक गडकऱ्यांनीच लिहिलेले आहे. याच्यामधले माझ्याकडे जी पुस्तिका आहे ते 1930ची आहे, नाटकाची पुस्तिका. त्याच्यामध्ये 3 अंक उपलब्ध आहेत, पहिला, तिसरा आणि 5वा. आणि ह्याच्यामध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी आहेत. मी फक्त संभाजी महाराज नाहीत तर शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा आक्षेपार्ह लिहिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही केलेला आहे, जवळजवळ 10 वर्ष झाली केलेला आहे. भाषा शैलीनं लेखक कोण आहे ते आपल्याला समजतंय. त्याच्यामुळे हे जे काय आपण झाडा लागलोय आता की हे गडकऱ्यांनी लिहिलंच नाही, हे का झाडा लागलेत? कारण ह्याच्यातल्या नाटक जरी असलं तरी त्याच्यामध्ये ह्याचं समर्थन होऊ शकत नाही, एवढं हे घाणेरड आणि खालच्या थरावर लिहिलंय. माझं गडकऱ्यांच्या शब्दप्रभुत्वाबद्दल शंका नाही, पण ज्या पद्धतीने त्यांचं लिखाण आहे आणि जो हेतू ठेवून त्यांनी लिखाण केलंय ह्याचं समर्थन महाराष्ट्रातला, भारतातला कुठलाही नाटककार सुद्धा करू शकत नाही. व्यक्ती स्वातंत्र्य, लिखाणाचं स्वातंत्र्य आपण मान्य केलं तरी हे मी वाचून दाखवू का आपल्याला? खूप अत्यंत आक्षेपार्ह, शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा आक्षेपार्ह त्यांचं लिखाण आहे. आणि हे आता काय सांगतात नाही म्हणून लिहिलेलं कळतं ना. एखादं वाक्य पुढचं आहे, एखादं पान लिहिलं तर पुढचे 2 पानं तर कळतात त्याच व्यक्तीनं लिहिलंय का नाही, कारण शब्द तेच येतात. भाषाशास्त्र काय तर आहे का नाही, आणि समजतं लोकांना. आता मी वाचून दाखवतो. एक जिवाजी पंत नावाचं कॅरेक्टर आहे त्या नाटकामध्ये. ते काय म्हणतंय बघा, शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणतंय, आता उघड माप पदरात घालू लागलो तर म्हणतील की पंत आडमाप बोलता म्हणून. अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती 3.5 हात उंचीचा, नाकी डोळे निटस, काळ गेल्या रंगाचा, राखटलेल्या अंगाचा, हुरहुन्नरी ढंगाचा, लिहिणे पुसणे बेताबात, गुडघ्यात अंमळ अधू, असा एक किस्म होऊन गेला. त्याची काय मातबरी सांगतोस एवढी? अरे हिंदू पातशाही उठवली काय रे, मोगलाई मोडली, मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडी झाली वाटते. शिवाजीच्या राज्यात लिंबोनीला आंबे लागले का? शेळीने आपली पोर वाघाच्या पेट्याला दिली का? कंसातून माणसे उपजली. अरे केले काय इंद्रजित, शिवाजीने आपले? तुमचा हा जो मुद्दा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट्सअपवर हे सगळीकडे फिरतं आहे, ही सगळीकडे पानं सगळीकडे फिरतायत. तो त्यापेक्षा सुद्धा विकास लवांडे नाही, विकास लवांडे काय, विकास लवांडे बोला. बघा आता जे मुळामध्ये गडकरींचं निधन 1919 साली झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्या.
सावंत सर, आपण जे रेफरन्स देताय ते 1930 सालच्या पुस्तकाचा देत आहे. दुसरी गोष्ट, हे नाटकाचा कुठलाही प्रयोग कुठेही कधीही झालेला नाही. नंबर दोन या याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं अस्मितेचं राजकारणाचा मुद्दा घेऊन हा राजकीय पक्ष तयार झालेला आहे. याच्यामध्ये कॉर्पोरेशनच्या इलेक्शन आता पुढे आलेले आहेत. मुळामध्ये जे उद्यान आहे ते छत्रपती संभाजी उद्यान म्हणून ओळखलं जातं पुणे शहरामध्ये. त्याला कुणी गडकरी उद्यान म्हणत नाहीत. गडकरींचा पुतळा तिथं आहे का नाही कोणाला माहित पण नसेल. गडकरी रंगायतन ठाण्याला आहे. गडकरींच्या नावाने अनेक पुरस्कार दिले गेलेत. गडकरींना सनातन्यांच्या यादीत टाकू नका. आम्ही सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. आम्ही सुद्धा पुरोगामी विचाराचे आहोत, धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत. पण गडकरी हे सनातनी विचारांचे नव्हते. आणि गडकरी हे नाटककार होते, लेखक होते, कवी होते, इतिहासकार नव्हते. त्यांचा रेफरन्स इतिहासकार म्हणून तुम्ही घ्यायचं काही कारण नाहीये. घ्यायचं तर केळुस्कर गुरुजी आहेत, पुढे अनेक पुस्तकं अनेकांनी लिहिलेली आहेत. याचा रेफरन्स कुणीही घेतलेला नाही. आणि निवडणुकीच्या तोंडावर कॉर्पोरेशनच्या आता संभाजी ब्रिगेड पक्ष झाल्यामुळे त्यांना उमेदवार उभे करायचे आहेत, मतांची विभागणी करायची आहे. त्यांना आता ते त्याच्यासाठी काहीतरी करावं लागायचं, कारण संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडलेली आहे. अनेक एक मोठा गट एका दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला आहे. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ऐन टायमाला काहीतरी काढून तुम्ही 1930चा रेफरन्स, नाटककार जे आहेत ते आता जिवंत नाही आहेत त्याचा प्रतिवाद करायला. आणि तुम्ही 1919 सालानंतरचा रेफरन्स गडकरीच्या नावावर कसं काय टाकू शकता? विकास पासलकरांना काहीतरी बोलायचं. विकास लवांडे, तुमचा मुद्दा पोहोचला. विकास लवांडे हा बोला. विकास लवांडे आमचे मित्र या ठिकाणी बोलतायत. ते आता नव्यानेच प्रवक्ते झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. औरंगाबादला घ्या जरा, श्रीकांत इथं उमरीकर मी जी भूमिका मांडतोय, इथं केवळ फक्त संभाजी ब्रिगेड राजकीय झालंय. मी इथं सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी ही भूमिका मांडतोय. प्रश्न असा आहे की इथे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, त्याच पद्धतीने स्वाभिमानचे पण कार्यकर्ते आहेत. पुणे महानगरपालिकेचा इलेक्शन स्टंट म्हणून साठी याकडे न पाहता किंवा तो विषय नाहीये, परंतु केवळ फक्त आपण जसे मगाशी सांगत होतात की गडकरींनी चांगलं लिहिलेलं आहे संभाजीराजांबद्दल, 10% चांगलं लिहायचं, 90% वाईट लिहायचं. छत्रपती संभाजी राजांची प्रतिमा खराब करायची, शिवाजी महाराजांची प्रतिमा खराब करायची, जिजाऊंची प्रतिमा खराब करायची. इथं एका धर्मामध्ये आपण सगळ्यांना एका ओळीमध्ये सुद्धा प्रतिमा अनेकांनी खराब तुम्ही केलेली मला आहे. आता विकासराव बोलू द्या. कसं तुम्ही बोलताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नाहीये. आपण कुठेतरी संकेत पाळले पाहिजेत सभ्यतेचे. आणि या ठिकाणी जेव्हा चॅनेलवरती बोलतो तेव्हा प्रत्येकाला इथं बोलण्याचा अधिकार आहे. आपण एक निकष पाळले पाहिजेत. या ठिकाणी ज्या पद्धतीने मुलांनी, मी सांगितलं मगाशी की छत्रपती संभाजी राजांच्या राज्याभिषेकाचा 16 जानेवारी रायगडवरती आणि इथं कोरेगावला या ठिकाणी तो राज्याभिषेक दिन होतोय. यामधील हे कार्यकर्ते राज्यभर या राज्याभिषेक ट्रस्टच्या निमित्ताने फिरत असतात. यामध्ये अनेक संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांनी केलेली ही क्रिया प्रतिक्रिया आहे. परंतु या अगोदर गेल्या 10 वर्ष हे पत्र व्यवहार आपण महानगरपालिकेला, राज्य शासनाला केलेले आहेत. यामुळे या ठिकाणी केवळ फक्त मग आपण महापुरुषांची चरित्र वाचायची किंवा ती जर डागाळलेले चरित्र असतील तर आपण आज तरुण पिढी समोर कुठल्या प्रकारचा आदर्श घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून राम गणेश गडकरींना त्यांच्या या लिखाणाबद्दल आपण त्यांना माफ करायचं किंवा काय करायचं, सोडून द्यायचं का? त्यांनी जे जुन्या काळामध्ये केलेलं लिखाण आहे, म्हणून आज सुद्धा त्याचा रेफरन्स घेऊन जर कोणी विकास पासलकर तुमचा मुद्दा पोहोचलाय. श्रीकांत उमरीकर, विकास पासलकर मुद्दा पोहोचलाय. माझा वेळ संपत आलाय. विकास पासलकर, माझा वेळ संपत आलाय. तुमचा मुद्दा पोहोचलाय. श्रीकांत उमरीकर. अहो, हे मी परत सांगतोय की हे गडकरींनी लिहिलेलं नाही. गडकरींनी ह्याचा फक्त पहिला अंक, त्याच्यातले 2 प्रवेश आणि शेवटचा अंक, त्याच्यातले 5 प्रवेश लिहिलेले आहेत. गडकऱ्यांनी कुठलीही संभाजी महाराजांची बदनामी केलेली नाही. असं केलं असतं तर याचं नाव राजसन्यास आणि शेवटी महाराजांच्या तोंडी असं वाक्य दिलेलं नसतं की राजा हा त्या सगळ्या ह्याचा उपभोग शून्य स्वामी असतो, म्हणून ते राजसन्यास नाव आलेलं. एक. दुसरी गोष्ट म्हणजे राम गणेश गडकऱ्यांचा जो पुतळा उभा केला गेलेला आहे तो राजसन्यास नाटक लिहिलं म्हणून केलेला नाही. हे तर नाटक अर्धवट होतं, प्रकाशित झालेलं नव्हतं, सादर पण झालेलं नव्हतं. बाकीची त्यांची जी वाङ्मयीन कारकीर्द आहे त्याच्यात एकच पहिला नाटक आहे, पुण्यप्रभाव आहे, प्रेम संन्यास आहे, भावबंधन आहे, त्यांचे कविता संग्रह आहेत, त्यांचं विनोदी लिखाण आहे, म्हणून त्यांचा पुतळा उभा केलाय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महाराजांची त्यांनी बदनामी केली म्हणून त्या पुतळा उभा केलेला आहे काय?
काहीच्या काही बोलायला. एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे नाटक तुम्ही वाचलेलं नाहीये, मूळ पुस्तक कोणी वाचत नाहीये, हे माझा मूळ आक्षेपाचा विषय आहे. आणि न वाचता कोणीतरी सांगतं, श्रीकांत कोणीतरी श्रीकांत श्रीकांत अर्धवट तुमचा बोलतं, श्रीकांत नंतर तुमचा पुढे मुद्दा जातं. पोहोचलाय. इंद्रजित सावंत. मी पहिल्या अंकातलंच वाचून दाखवत होतो. पहिल्या अंकात संभाजी महाराजांचं तर आहेच, शिवाजी महाराजांची सुद्धा बदनामी आहे ना. शिवाजीची खरी लायकी 4 चौघांना पुढे कळणार आहे, त्या माणसात काही जीव नव्हता असं लिहिलं त्यांनी. हे नाटक असलं तरी असं लिहित नाहीत कधी. त्यांच्या हेतूविषयी शंका आहे. बरं, हे नाटक आहे, लमांडे साहेब म्हणतात 1930चं घेत आहे, 1919ला ते वारले. 1936ला रायगड किल्ल्यावर कुत्र्याचा पुतळा बसवला आणि त्या कुत्र्याच्या पुतळ्यावर पाटी गडकऱ्यांच्या राजसन्याच्या नाटकात लावले. मग तो रायगड किल्ला आहे, शिवाजी महाराजांचा किल्ला, समाधीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी इतिहास म्हणून तुम्ही कसं लावू शकता एखाद्या नाटकातलं? पूर्ण पाठी लावले त्यांनी, पूर्णच्या पूर्ण अर्पण पत्रिका, जे कुत्र्याला अर्पण केलेलं नाटक आहे, हे काय आता आम्ही तयार केलेलं नाही आणि हे नाटक सादर झालेलं नाही म्हणून काय सांगतात? मी छायाचित्र मगाशी दाखवली ना सादर झालेली नाटकातली, आणि ही खूप जुने आहेत. हे 1930च्या अगोदरच झालेलं सादर झालं होतं, ज्या वेळेला स्त्री पात्र ही पुरुष पात्र हे स्त्री पात्रांचं सादर करत होती, त्यावेळी छायाचित्र दाखवलीत ना मी. अजून नाही ना. पटत नाही. जे नाटक अर्धवट आहे ते सादर कसं होईल? अहो, मी छायाचित्र दाखवली ना, माझ्याकडे नाही ना. पुस्तकात आहेत ते. मी नवीन नाही ना तयार कुठली केलेलं छायाचित्र आहे. दाखवा जरा. छायाचित्र कुठली इंद्रजित? अहो, दाखवले ना दाखवा ना मगाशी तुम्ही. म्हणले, हे नाटक दाखवतो सादर बरं. झालेलं दाखवा, नाहीये. इंद्रजित अहो, दाखवा. बरं, 1885 झालं ते. त्या पुन्हा दाखवा पुस्तकावरचं एकदा. शेवटच्या ह्याच्या मलपृष्ठावरचं नाटक आहे. हे शेवटच्या पृष्ठावर गडकरी इतिहासकार नव्हते, गडकरी इतिहासकार नव्हते, नाटककार होते. हा, अहो, मग ते आणि जे पात्र वाचताय ते शिवाजी, तुम्ही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या नाटकावर नाटक करायचा, हे कसं चालतंय तुम्हाला? अहो ते गडकरी नाटक नाटक प्रसिद्ध करत होते, झालेलं नाटक नाही, चालतं. त्या नाटकाचा कुठेही प्रयोग झालेला नाही, नाटकात- त्या नाटकाचा कुठेही प्रयोग झालेला नाही. छायाचित्राचा नाही इंद्रजित तुमचा मुद्दा महत्वाचा. एक सेकंद. श्रीकांत उमरीकर, इंद्रजित तुमचा मुद्दा लक्षात आला. श्रीकांत उमरीकर काय म्हणणं आहे? नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय की हे नाटक 1885ला बाळ कोलटकरांनी पूर्ण केलं 1985. आणि त्याच्यानंतर ते नाटकाचा पहिल्यांदा प्रयोग झाला. आणि असं असताना तुम्ही काय सांगायला लागलात की आधी झाला म्हणून प्रयोग? नाटकच पूर्ण झालेलं नाहीये. दाखवतोय मी, छायाचित्र दाखवतोय, हे बघा. आणि पुरुष पात्र स्त्री पात्र करत होती त्यावेळीची छायाचित्र आहे ती. नाही पण हे छायाचित्र इंद्रजित हे ऐका इंद्रजित हे छायाचित्र कधीच आहे? कुठं नाटकाचा प्रयोग कुठे झाला तर तेवढं सांगा. हा? या नाटकाचा प्रयोग कुठे झाला होता महाराष्ट्रामध्ये? या हो, पण नाटकाचा ते एखादा कोणी प्रयोग कोणी कुठे झाला प्रयोग होता? केला? नाव काय, स्थळ काय, माणसं कुठली? एखादा प्रयोग कुठे झाला सांगा. त्याच्यामध्ये ते कोणी प्रयोग केला त्याचे उल्लेख नाही आहेत. त्याच्यात तेच सांगतो ती तुम्हाला. छायाचित्र आहेत. म्हणून मी तुम्हाला नाटकामध्ये हे छायाचित्र म्हणजे काय तालमीचं पण असेल त्यावेळेच्या, ऐका त्यावेळेच्या एखाद्या रिहर्सलचं किंवा तालमीचं पण असू शकेल छायाचित्र. मी ठीक तेच आहे, हे सांगतो मान्य केलं, तुम्हाला. पण एखाद्या नाटकाचं तुम्ही अर्पण पत्रिका जी आहे ती रायगड किल्ल्यासारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी कशी काय बसवू शकता? किंवा त्या नाटकावरनं पुढे आलेलं कुत्र जे आहे ते कसं पुतळा बसवू शकता? अहो, पण तो विषय इथं चर्चेचा नाहीये ना. नाही ऐका, त्या कुत्र्याबद्दल आपण वेगळं बोलू. कुत्र्याबद्दल आपण वेगळं बोलू. कुत्र्याचा आता मुद्दा नाहीये. आता मुद्दा जो आहे तो पुतळ्याचा आहे. कुत्र्याबद्दल आपण बोलू. पुरतं बोला. हा, पुतळ्याबद्दल आपण बोलूया. काय पुतळ्याच्या अनुषंगानं काय काय म्हणणं आहे? श्रीकांत उमरीकर बोला. मी तेवढं सांगतोय, राजसन्यास या नाटकापुढे आपण बोलूयात. राजसन्यास या नाटकामध्ये गडकऱ्यांनी काहीही आक्षेपार्ह महाराजांबद्दल लिहिलेलं नाही. आणि जो आरोप केला जातो की महाराजांची प्रतिमा अशी तयार केली गेली, असा असला नाही पण श्रीकांत उमरीकर माझं पुढे जाऊन असं म्हणणं आहे की समजा केळुस्कर आणि बाकीच्या इतिहासकारांच्या शिवचरित्राच्या आधारावर एखाद्या नाटककारानं समजा अशा प्रकारची एक चुकीची प्रतिमा, की चुकीची आहे पण ती त्यावेळच्या इतिहासाच्या आकलनाच्या अनुषंगानं उभी केली, तर त्या नाटककाराचे 100 वर्षानंतर पुतळे पाडायचे का? विचारांचा विरोध हा विचारांनीच केला पाहिजे, हे आमचं मूळ म्हणणं आहे. पुतळे पाडून असं काही होणार नाही. आणि दुसरा मुद्दा मी मांडला होता की गडकऱ्यांचा पुतळा हा राजसन्यास नाटकासाठी उभा केलेला नाहीये. एकच प्याला असो, भाव इंद्रजित सावंत माझा वेळ संपत आला. मला एवढं सांगा की ज्या पद्धतीने पुतळ्याची मोडतोड नासधूस केली गेलेली आहे, तुम्ही संशोधक आहात, अभ्यासक आहात, तुम्ही समर्थन करता का?
नाही, माझा मुळात गडकऱ्यांचा पुतळा छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानात कसा आहे ह्याला आक्षेप होता. आणि ते जर संभाजी ब्रिगेड सारखी संघटना असेल, स्वाभिमान सारखी संघटना असेल, हिने अगोदर जर मागणी केली असेल की गडकऱ्यांच्या नाटकामध्ये संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची बदनामी झालेली आहे आणि आमच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि तो काढा, तर त्याच्यात त्या मागणीमध्ये काही गैर आहे असं मला नाही वाटत. बरं, मागणीमध्ये गैर नाही, पुतळ्याची नासधूस करण्यातही काही गैर नाही असं म्हणणं इंद्रजित सावंतांचं. विकास पासलकर गडकरी रंगायतन वगैरे ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे तुम्ही आता जाणार का पुन्हा? काय पुढे काय करणार? नाही, हे बघा, हे पहिल्यांदा आपण क्लिअर करून घ्या की गडकरी या व्यक्तीच्या त्यांनी त्या राजसन्यासमध्ये छत्रपती संभाजी राजांची ज्या पद्धतीने अवहेलना केलेली आहे, बदनामी केलेली आहे, शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी चरित्र हनन केलेलं आहे, या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजी उद्यानामध्ये गडकरी यांचा पुतळा कशासाठी? म्हणजे आमच्या आईची, बहिणीची, आमच्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी मोठेपण देता. विकास पासलकर तुमचाही मुद्दा पोहोचलाय. माझा वेळ संपलाय. श्रीमंत माने 30 सेकंदांमध्ये समारोप करा. 30 सेकंद. नाही, हे बघा, मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं तेच पुन्हा गंभीरपणे आहे. हे ज्या पद्धतीचे युक्तिवाद आहेत, हे पोलरायझेशन आहे, हे अत्यंत जातीय विष पसरवण्याचे सगळे प्रयोग आहेत, त्या कृत्यांमधून आहेत, गडकरींच्या समर्थनामधून सुद्धा आहेत. म्हणजे मुंबरीकर जे सांगता आहेत की त्याच्यासाठी गडकरींचा पुतळा तिथं बसवलेला नाही आहे, पण तो संभाजी उद्यानात का बसवला याचं कुठलं काही समर्थन होत नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही बाजूने या पद्धतीचे युक्तिवाद होत राहतील आणि त्याचा जो अंतिम परिणाम असेल तो आपल्या एकूण समाजासाठी, समग्र समाजासाठी, जातीपातीचं एकत्र, शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण, सगळे जाती धर्म एकत्र करून त्यांनी हे रयतेचं राज्य उभं केलं, ते सगळी मूळ भावना आपण विसरून चाललेलो आहोत. आणि निवडणुका समोर आले की या पद्धतीनं इतिहास उकरला जातो, तो उकिरडा उकरला जातो. या श्रीमंत तुमचा मुद्दा पोहोचलाय. माझा वेळ संपलाय. पुन्हा शेवट करताना पुन्हा तीच कविता जी मी परवाही वापरली होती. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावरी घेऊनी ना नाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावरी घेऊनी ना नाचा, पदस्थल करूनी त्याचे वरती चढूनी भविष्य वाचा. इतिहासाचा वापर करणं आणि त्या ओझ्याखाली दबून जाणं सध्या वर्तमान इतिहासाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. इतिहासाचा उपयोग अस्मितेसाठी केला जातोय. निवडणुकांच्या तोंडावर या प्रकारे इतिहासाचा वापर, मी पुन्हा सांगतो, इतिहास समकालीन असतो, इतिहासाचं आकलन बदलतं, इतिहासातल्या प्रतिमा ज्या आहेत त्यांच्याविषयीचं आकलन बदलतं, त्याच्यासह पुढे गेलं पाहिजे. जे काही वेगळं आहे, जे काही वावगं आहे ते सगळं तोडून टाकू, फोडून टाकू. श्रीमंत माने ज्याप्रमाणे म्हणाले, हे असेच इतिहासाचे उकरडे जर आपण फुंकत गेलो तर आपल्या हातामध्ये वर्तमान जो असेल तो केवळ अंधकारमय असेल. एनिवेज, सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.